ध्रुवं वशे स्वस्वरूपोपलब्धे। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 गम 9 करोड़ महामुनिराजों की, आचार्य भगवान अमित गति महामुनिराज मरण खंडिका या महान ग्रंथामध्ये संगतीचा प्रभाव कसा असतो आणि चांगल्या संगतीत कसं गेल्यानंतर काय, त्या साधूंच्या रत्नत्रयामध्ये कशी वृद्धी होते आणि चुकीच्या संगतीत गेल्यानंतर, चुकीच्या साधू संतांच्या अथवा श्रावकांच्या संगतीत गेल्यानंतर साधूच्या चारित्र्यामध्ये रत्नत्रयामध्ये कशी हानी होते, याचं उदाहरण अत्यंत सुंदर पद्धतीनं काही चर्चेमध्ये समजावून सांगत असताना आज या प्रकरणाचा उपसंहार म्हणजे अंतिम, हे प्रकरण अंतिम करीत असताना आचार्य भगवंत सांगतात, गुण दोषो प्रजायेते संसर्ग वशतो यथ संसर्ग पावन कार्यो विमुच्या पावनम तथा। आचार्य भगवान सांगतात, अच्छे बुरे आश्रय के कारण पुरुष गुण और दोषों को प्राप्त हो जाते हैं, अतः दुष्ट जनों का संसर्ग त्याग कर पवित्र अर्थात प्रशस्त गुण युक्त पुरुषों का ही आश्रय ग्रहण करना चाहिए। चांगल्या किंवा चुकीच्या लोकांच्या आश्रयात राहिल्यानंतर त्या जीवांना, त्या लोकांना गुण किंवा दोष प्राप्त होणार। चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं तर गुणांची प्राप्ती होणार। ऐकू आले का नंदू? चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यानंतर चांगल्या गुणांची प्राप्ती होते, चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिलं तर दोष, चुकीच्या गुणांची प्राप्ती होत असते। आणि म्हणून दुष्टजनांच्या, चुकीच्या लोकांच्या संगतीचा त्याग करून पवित्र अर्थात प्रशस्त म्हणजेच चांगल्या गुणांच्या पुरुषांचा आश्रय ग्रहण करणं, हेच सज्जन, श्रावक किंवा मोक्षमार्गी आकुलित असलेल्या साधूला शोभनीय आहे आणि तेच भविष्यामध्ये वंदनीय आणि पूजनीय स्थानाला घेऊन जाणार आहे। म्हणून आपण आपल्या जीवनाचे काही निर्णय असतात ना, ते निर्णय स्वतः घ्यायचे असतात आणि ते निर्णय घेत असताना 100 वेळा त्याचा चांगला, योग्य, अयोग्य सगळ्या पद्धतीने विचार करायचा असतो। आता तुम्ही अन्य बाहेर सगळ्या क्षेत्रात फिरत असताना तुम्ही आता शेती विकत घेतला किंवा काल तुमच्या ज्या फ्लॅटवर आपण गेलतो त्या मोकळ्या जागेत आपण गेलो, तुम्ही जागा विकत घेतला। विकत घेताना तो गट नंबर 1 विशेष आहे आणि त्याच्यात
तुमची जागा सोडून सुद्धा अन्य जागा आहेत. एक 20-25 गुंठ जागा आहे तुमची, ज्याच्यात 4च गुंठे जागा आहे. आता नुसता गट नंबर 201 मधील 4 गुंठे जागा नंदू पाटलांची, एवढंच खरेदी पत्रावर नोंद होतंय. काय पूर्वेला गोमटेश बेडगेंची जागा, पश्चिमेला यांची जागा, मागं त्यांची शेती, उत्तरेला 4-15 फुटाचा रस्ता, असं सगळं लिहिल्यावरच ती 4 गुंठ जागा तुमची फिक्स होणार आहे. काय नुसता 4 गुंठ जागा नंदूची असं म्हटल्यावर होणार आहे? चतुर्सीमा लिहायला पाहिजे. मग चतुर्सीमा लिहिणं म्हणजे नय म्हणजे सगळ्या बाजू, आणि 4 गुंठ तुमची जागा आहे हे प्रमाण. आचार्य भगवंत उमास्वामीजी महाराज तत्वार सूत्रजीमध्ये सांगतात, प्रमाण नयै रदिगमः. कोणत्याही गोष्टीचा निर्णय प्रमाण आणि नय ह्या दोन्ही बाजूनं विचार केल्याशिवाय जोपर्यंत एखादा निर्णय होत नाही तोपर्यंत तो निर्णय योग्य असत नाही. आपण काय करतोय, एकच विचार करतोय. ह्या मित्रांच्या संगत मी जीवन जगा लागलोय तर मला किती वास्तविक समजतोय तसं काहीही नसतंय. फक्त मानसिक समाधान आपल्याला मिळतंय असं वाटतंय म्हणून आपण ती संगती स्वीकारतो. पण या मित्रांच्या संगतीत मी गेल्यानंतर माझं पारिवारिक जीवन, माझ्या मुलांच्यावरचे संस्कार, माझं एक धार्मिक जीवन आणि माझं औद्योगिक जीवन, म्हणजे 4 लोकांच्यात माझ्यावर विश्वास राहण्यासारखं माझं व्यवहार असेल का, आणि वैयक्तिक माझं आयुष्य, ह्या कुठल्याही गोष्टीचा आपण विचार करत नाही. नुसता मला एक 4 मिनटं मजा वाटते ना, हे मित्र माझे चांगले नाही. आपण अशाच मित्रांची संगती करायची असते. आपण असल्याच गुरूंच्या संगतीत जायचं असतं. आपण असल्याच भगवंतांच्या संगतीत जायचं असतं. भक्ती करताना भगवंत असले पाहिजेत, सेवा करताना गुरु असले पाहिजेत, असे असले पाहिजेत, आणि आपल्या गोष्टी देवाणघेवाण करत असताना आपले मित्र असले पाहिजे, असे असले पाहिजेत की जेणेकरून माझ्या आयुष्याचं आणि माझ्या परिवाराच्या भविष्याचं योग्यच मार्गदर्शन करतील. केवळ एक मी म्हणजे फक्त मीच आहे का व्यवहारामध्ये चालू आहे? निश्चयामध्ये, अध्यात्मामध्ये मी म्हणजे मीच आहे ना. माझे कोणी शिष्य आहेत, ना माझे भक्त आहेत, ना माझे कोणी शत्रू आहेत, ना हितकारी, कोणी नाही. मी एकटाच आहे. हा निश्चय झाला. तसं आम्हाला जगायला पाहिजे. पण तुम्हाला जगत असताना व्यवहारामध्ये थोडं का विना तुम्हाला सांभाळायला पाहिजे. मग आई वडील सांभाळले पाहिजेत, पत्नी सांभाळली पाहिजे, मुलांची जबाबदारी आहे. मग काम करत असताना, उद्योग करत असताना तुमच्या संबंधित ग्राहकांची जबाबदारी आहे. काम करत असणारे तुमच्या नोकरांची जबाबदारी आहे. या सगळ्यांचा व्यवहार तुम्हाला सांभाळायला पाहिजे. मग हे सांभाळत असताना प्रत्येक ठिकाणी मी माझं व्यवस्थित कर्तव्य पालन करेन असं मार्गदर्शन करणारे आपल्याला गुरु पाहिजेत. असं समजावून सांगणारे चांगले मित्र पाहिजेत. एकीकडं काम करत असताना एकीकडं नुकसान होत असेल तर मग काय उपयोग आहे? काही उपयोग होत नाही. म्हणून चांगलं आणि वाईट समजावून घेण्यासाठी चांगल्या आणि वाईटाचा विचार केला पाहिजे. आणि आपल्याला योग्य आणि अयोग्य निवडून कुणाचा आश्रय, कुणाचं संपर्क मला स्वीकारायचा आहे आणि कुणाच्या संपर्कापासून मला लांब जायचं आहे हे ठरवायला पाहिजे अथर्व. त्याशिवाय जीवनात कधी आपण यशस्वी होणार नाही.
केवळ महाराजांच्यापाशी राहिलो म्हणजे मी चांगलं होणार आहे असं नाही. मी काहीतरी शिकायला पाहिजे आणि ते शिकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आळसचा त्याग, प्रमादाचा त्याग, आळसाचा त्याग, चुकीच्या गोष्टींचा त्याग. महाराजांच्यासारखं कायम उत्साही पाहिजे. महाराज लोक कसं आहेत, सकाळी उठले, प्रतिक्रमण केले की लगी सामायिक, सामायिक झालं की लगी भक्ती, भक्ती झालं की लगी स्वाध्याय, स्वाध्याय झाली की लगी शुद्धीला जाऊन येतात, शुद्धीला जाऊन येता येता देववंदना, सगळ्या भगवंतांचं दर्शन करून येतात, लगेच आहार, लगेच आलं की इद्यापद भक्ती, लगेच सामायिक, सामायिकमधनं उठले की लगेच स्वाध्याय, स्वाध्याय झाले की लगे 15 मिनटं, अर्धा तास, पाऊण तास बाहेरच्या लोकांना मार्गदर्शन, परत लगी स्टेजवरचा स्वाध्याय, तिथनं आले की एक अर्धा पाऊण तास आणि बाहेरची लोक आली गेली झाले की लगी परत प्रतिक्रमण, प्रतिक्रमण झाले की देववंदना, देववंदना झाले की लगेच आचार्य वंदना, मग परत लगेच मेरी भावना, समाधी भावना, मग ते झाले की लगेच सामायिक, सामायिक झाले की मग जरा आलेली पोरं वयावृत्ती केली, काय तर जरा इकडचं तिकडचं ऐकलं, तुमचं गारानं आपलं गारानं, झोपून टाकलं. महाभारत बघून ऐकून झोपून टाकलं आहे काय. त्यांच्यात कसं क्रमबद्ध आहे, तसं आपण पण, मग आम्ही पण तसंच जगतो की महाराजी. 9 वाजता उठायचं, आई पाणी आणून देते, निवांत जाऊन आंघोळ करायचं, कपडे घालायचं, नाश्ता करायचं, चौकात जाऊन बसायचं, मग चौकात विशीत बसून इकडले तिकडली मापं काढत बसायची, परत 12 वाजता जाऊन जेवायचं, परत झोपायचं, 3ला उठायचं, आई चहा करून देते, प्यायचं, मग मित्रांच्या घरात जाऊन नाहीतर कुठं कोपऱ्यात जाऊन मोबाईल घेऊन मग जगाची मापं काढत बसायची आणि 7 वाजता यायचं, 8 वाजता जेवायचं आणि 9 वाजता विशीत जाऊन बसायचं. आणि दिवसभर दमून थकून काम करून आलेले आईबाप झोपले असतील की 12 वाजता जाऊन दरवाजा खटखटायचं आणि त्यांची झोप मोड करायची आणि त्यांनी उठून 5ला कामाला लागतात, आपण 9 वाजतेपर्यंत झोप. आम्ही सुद्धा 1 मिनिट महाराजी वाया घालवत नाही. तुमचं आणि तासभर लोकांचं इकडं तिकडं वाया असते. आम्ही चालताना सुद्धा मागं कमंडल घेऊन मोबाईल घेऊन चालतोय. इकडं स्वाध्याय चालू असलं तर तिकडं आमचं ड्युटी चालू असते. एवढं आम्ही अरे तू नको रे, चोराच्या मनात पोलिसाची भीती असते बघ. जनरली चर्चा चालू आहे आमची, बरं आहे का नंदू. आम्ही तुम्ही आणि 1-2-3 तास वाया तर घालवत आहे, आम्ही 2 मिनटं सुद्धा वाया घालवत नाही. पण त्याच्यामुळं आमचं कल्याण होणार आहे का. हे आत्ता कुठं तर शिकलास तर सोलापुरात जाऊन कुठं तर जरा आपल्या आयुष्याची, भविष्याची आणि आईवडिलांच्या म्हातारपणाच्या सुखाची कुठंतर अपेक्षा ठेवतील. नाही तर परत तिथं जाऊन सोलापुरात जाऊन कोल्हापुरी दणका देत बसलास झालं मग. आणि आहे त्याचं चालू, एरे माझ्या मागल्या ताक खाण्यात चांगल्या. इथं समजावून सांगायला आईबाप आहेत, लोकांना समजावून सांगायला महाराज आहेत आणि हॉल तिकीट द्यायला परत सगळं आहे, तिथं कोण असणार आहे. म्हणून व्यवस्थित आपल्या जीवनात बदल घडायला पाहिजे. साधू संतांच्या संगतीत राहून तुम्ही सेवा करताय म्हणून आमचं तर फायदा व्हायला लागले, पण आमच्या सेवेत राहून तुमचा काय फायदा झाला. नुसतं हे 4 दिवस चांगलं राहील एवढंच, इथनं गेल्यानंतर सुद्धा परिवर्तन व्हायला पाहिजे. काय होतं ते वाक्य लिहून घेतलो, आता ते कागद गेला.
आज ऐके आज कळे, आज ऐके उद्या जगे, काहीतरी ते अर्थ माहिती मला. वाक्य विचारलं काय सांगितलं इंद्रजी देशमुख साहेबांनी, आज ऐकल्यानंतर उद्या तसंच जगायला पाहिजे, ह्याचं कल्याण होते. आणि आज ऐकल्याबरोबर जो जगायला चालू करतोय, जसं ऐकतोय तसं, त्याचं तर आणखीन जरा कल्याण होऊ दे. भाऊजी ऐकलं काय? झोपत होता त्या दिवशी, स्टेजवर खाली पुढं बसून, सोफ्यावर बसून इंद्रजित देशमुखांनी काय सांगितलं, जे आज आपण चांगलं ऐकतोय ते उद्या जगलं तर मनुष्य जीवन कल्याणाचं आहे. हां, कल सुना आज बना, जे काल ऐकलेलं आज आपण जीवनामध्ये उतरवलं पाहिजे, हे माणसाचं लक्षण आहे. आणि सज्जनांचं लक्षण काय असतंय, ऐकल्याबरोबर लगेच तसं जगायचं प्रयत्न केला पाहिजे. पाहिजे का नको? मी आता 1 महिना सांगायला लागलो, ऐकायला लागलाय काय? ऐकायला आणि सोडून द्यायला लागलाय, जगायला लागलाय काय तसं? नक्की 15 दिवस तुम्ही सांगशील तसं, 15 दिवस गाव सांगते तसं. नाही, म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं की चांगल्या लोकांच्या संगतीत राहून चांगल्या गुणांची प्राप्ती करायची असते आणि चुकीच्या लोकांची संगती लगेच सोडायची असते. विचारसुद्धा करायचे नाही, सोडू काय नको. म्हणून कर्णाच्या दुर्योधनाच्या संगतीमुळे कर्ण बिघडला. ते एक हस्तिनापुराणाचा संकल्प करून भीष्म बिघडला. आणि उलट ते बघितलो आम्ही, चांगलं झालं महाभारत. म्हणून मी लई त्याचं काय काळजी करत नाही. संस्था संघटना लई काळजी करत नाही. झाली कोण मागं तयार तर सांभाळतील, नसेल तर गाव सांभाळेल, जग सांभाळेल, नाही तर राहील. आपण आहे तोपर्यंत काळजी करायची, सेवा व्यवस्थित करायची. नाही तर त्याच्या काळजीसाठी आपलं बिघडून जास्त आहे. हस्तिनापूरच्या सिंहासनाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतला आणि सगळं पापालाच अनुमोदना करत बसला. तसं आम्ही साधू लोकांनी एखादं काम फक्त तयार करायचं असतं, त्याला सांभाळतील असं लोक घडवण्याचा प्रयत्न करायचा. घडले नाही घडले, आपणच त्याचा जर ठेका घेऊन बसलो तर मूळ कर्तव्यापासून बाजूला जायची वेळ येते. म्हणून चांगलं आणि वाईट समजावून घेऊन चांगलं सोडून द्यायचं आणि वाईट सगळं स्वीकारायचं. हां, काय करायचं मग? चांगलं घ्यायचं आणि वाईट सोडायचं. तेवढं तरी लक्षात ठेवायलाच ते बरं आहे. वाचो गणस्थितः पत्य मनभीष्टमपि स्फुटं तत्तस्य कटुकं पाके भैषज्यमिव सौख्यदम्. अपने गण के वासी साधु को हितकारी किंतु हृदय को अनिष्ट भी लगने वाले वचन अवश्य बोलने चाहिए, क्योंकि वे वचन कड़वी औषधि के सदृश उसके लिए मधुर फलदायक होते हैं. तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की महाराज लई कडक बोलतात, महाराज लई कावत्यात. आचार्यांनी इथं काय सांगितले बघा, गुरूंना आदेश दिलाय. आपले गण म्हणजे आपल्या संघातील साधूंना हितकारी, त्यांचं चांगलं होईल आणि हृदयाला थोडं कडक वाटू दे, अनिष्ट वाटलं तर वाटू दे, त्यांना ऐकायला
थोडा त्रास झाला तर होऊ दे, पण स्पष्ट भाषेमध्ये, कडक भाषेमध्ये त्यांचं हित करणारं असं वचन बोला, उपदेश द्या, त्यांना सांगा. कारण कडू औषधच चवीला जरी कडू कसलं तरी रोग संपवून आनंदी जीवन देण्याला ते निमित्त असतं. बंडूभैया ऐकायलाय काय? म्हणून गुरूंचे वचन कधी कधी ऐकायला जरी कटू असले, जिनवाणीतले काही वचन ऐकायला जरी काही कटू असले, तर त्याचं फळ हे कधीही फलदायक म्हणजे चांगलंदायक असतं. कारलं कडूच असतं, कडुलिंब कडू असतं, पण ते निरोगी रक्त शुद्ध करायला, पाचन शक्तीला आणि शरीरातील शुगर साखर कंट्रोल करायला निमित्त ठरत असतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी गोडच अपेक्षा ठेवून चालणार नाही. कधी ना कधी मग जर तशी जर व्यवस्था आगमात सांगितली असती तर प्रायश्चित्त ही व्यवस्थाच शास्त्रात राहिली नसती. शिक्षा ही शास्त्रामध्ये व्यवस्थाच सांगितली नसती. आणि मग आचार्यांना प्रायश्चित्त ग्रंथाचा आधार घ्यायलाच सांगितला नसता. कारण शिक्षा मोठी असू दे बारकी असू दे, शिक्षाच असते. शिक्षाच आहे. तुम्हाला 5 रुपये जरी दंड केला तरी दंड केलाय म्हणजे तुम्ही कोण आहे? आरोपी आहेच तुम्ही. चुकीचंच आहे हे सिद्धच होतंय. आपल्याला आनंद होतोय, हे 5 रुपये दंड झाला बाबा, मला काय महाराजांनी माफ केलं, मला त्या ऑफिसरनं सोडून दिला 5 रुपये घेऊन. सोडून दिला नाही, तुमच्यावर लांछन आहेची, तुम्ही आरोपी आहे म्हणून तर तुम्ही 5 रुपये दिला. त्यामुळे हे दिवसाचे 4 आणि रात्रीचे 2 कायोत्सर्ग सुद्धा आम्ही जे करत असताना आम्हाला त्रास झाला पाहिजे, एवढं सुद्धा आमच्याकडं चुका व्हायला लागलेत म्हणजे एवढं सुद्धा आम्ही आरोपी आहे. आपल्याला सगळ्यांना त्याची खंत वाटली पाहिजे. आणि हे 4 कायोत्सर्ग आणि 2 कायोत्सर्ग सुद्धा सोडण्याची माझ्यावर कधी वेळ येईल, एवढे सुद्धा दोष माझ्याकडं कधी होण्याचा त्याग होईल, असं मनामध्ये ते रोज प्रायश्चित्त घेताना पश्चात्तापपूर्वक घ्यायला पाहिजे. सरळ सागरजी, फॉर्मॅलिटी करायची नाही. रात्री दोष लागले प्रायश्चित्त द्या, नाही. जे दोष लागले ते कथन करताना मनामध्ये अशा वेदना झाल्या पाहिजेत. का मी रात्री हलनचलन करायला लागलोय? शास्त्रात मला सांगितलंय गप एका अंगावर धनुष्यबाणासारखं, धनुष्यासारखं किंवा लाकडासारखं थेट किंवा कमरत एकाच ठिकाणी वाकून झोपायला सांगितलंय. मी का सारखं करवट बदलतोय? याचा त्रास मला व्हायला पाहिजे. मला रात्री 2-4दा म्हणजे माझे सुद्धाही दोष आहे, का मला 2-3दा लघुशंकेला जायला लागते? काहीतरी माझ्या आहारात चुकले काय? माझ्या मग अस्थिर नामकर्माचा उदय आहे. मग त्या अस्थिर नामकर्माचा उदय असेल तर मला स्थिर नामकर्माच्या उदयासाठी काय करायला पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टींचा प्रायश्चित्त घेत असताना मनामध्ये आपल्याला ती निंदा ग्रह करत असताना, ती प्रतिक्रमण करत असताना मनामध्ये त्रास झाला पाहिजे. आचार्यांचं एक प्रवचन आहे, ऐका. मुलांच्या कुणाकडं तरी यूट्यूबवर काढून, प्रतिक्रमण क्यों कैसे, एक 7 का 8 मिनिटाचं एक क्लिप आहे. त्या आचार्य म्हणतात, पापिष्टेन दुरात मना जड दिया. ही 4 लाईन म्हणताना डोळ्यात पाणी भरलं पाहिजे. चेहरा असं स्वतःला आरोपित दृष्टिकोनातनं चेहरा झाला पाहिजे.
मी किती मोठा आरोप केलोय असं स्वतःला वाटलं पाहिजे, तर ते प्रतिक्रमण करत असतं. तुमचं आणि माझं ते भाव प्रतिक्रमण आहे, इतर ते भाव प्रतिक्रमण नाहीच. आणि भाव प्रतिक्रमणमुळं पापकर्माची निर्जरा होते. आणि भाव पूजेमुळं, स्तुतीमुळं, वंदनेमुळं सातिशय पुण्याचा बंध होतो. द्रव्य काय टेपमध्ये लावलं तरी ते म्हणत बसते. म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे जे वचन असतात, प्रत्येक ठिकाणी गुरूंचे वचन प्रियच पाहिजे तसं नाही. आणि प्रियच वचनाची अपेक्षा असेल तर आपण प्रिय आचरण केलं पाहिजे. गुरूंना चांगलं वाटते असं नाही, आणि आज शिवासन द्यायचं आणि उद्या काढून न्यायचं मला पाहिजे म्हणून. आज एक वस्तू द्यायची आणि उद्या काढून न्यायची मला पाहिजे म्हणून. गुरु आपलं कौतुक करतात तोपर्यंत गुरु आपले चांगले, गुरु आपले चुका सांगायला लागले की गुरु आपले चुकीचे, असं नसतंय. आपण या ठिकाणी हे जे गुरु मला बोललेत ते मला औषधी रूपामध्ये आहेत आणि माझं जीवन घडवायसाठी मला बोलायला लागलेत, हे आम्ही शिकलं पाहिजे. एक गंजलेल्या लोखंडाला किंवा एक पडलेल्या लोखंडाच्या तुकड्याला जोपर्यंत ते लोहार त्या आयरनीमध्ये घालून जोपर्यंत त्याला गरम करणार नाहीत, त्याला तापवणार नाहीत, आणि ते तापून परत त्या भात्यावर काही कशावर ठेवून त्या लोखंडाच्या ठोकळ्यावर ठेवून त्याला वरनं घणानं जोपर्यंत घाव घालणार नाहीत, घण कसं असं मारत बसतात की नाही, हातोड्याच्या घावानं कधी लोखंड सरळ होत नाही, घणाचंच ते पण फिरवून मारावं लागतंय. परवा कुठं चाललो होतो आपण, विहार चालला होता दानोळीत. आजी कशी होती ती, त्या आजीचं वय किती होतं, त्या आजाचं वय किती होतं. आजी नाही म्हटलं तर 65-70 वर्षाची होती, आजा 75-80 वर्षाचा होता. तर दोघं मिळून ते खुरपं कुऱ्हाड इळा तयार करत होतं. आणि 65 वर्षाची आजी फिरवून फिरवून घण घालत होती. खरं काय खोटं आहे नंदू? मी पोरासनी म्हटलं, तुम्हाला लेखाची पाण्याचा तांब्या द्यायला घरात आई आणि बायको लागते. ही 65 वर्षाची आजी फिरवून फिरवून घण घालायला लागल्या. आमची कपडे धुवायला आम्हाला घरात बायका लागतात. इन्फोसिस कंपनीचे मालक सुधा मूर्ती अजून स्वतःची कपडे, त्यांचं पण वय 70च्या आसपास आहे, 75, 70, 75, अजून स्वतःचं बेडरूम स्वतः लोटतात, स्वतःचे कपडे स्वतः धुतात, स्वतः जेवलेलं ताट स्वतः धुतात नवरा बायको. वर्षाला 2-4-5 हजार कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांचा. नवरा बायको अजून एवढे म्हातारे झाले तरी स्वतःचं सगळं स्वतः करतात. आणि आमच्या वरती लोकांना फ्रीज लागते, काय कपडे धुवायला काय लागते, ते वॉशिंग मशीन लागतंय. अजून ते संत निवास बांधायच्या अगोदर वॉशिंग मशीनचा पॉइंट काढून ठेवा. काय सांगायचं तुम्हाला सांगा. स्वतःच्या आयुष्याचा उत्साहच नाही. स्वतःला जगण्यासाठी निदान आपण आपलं व्यायाम संपलंय, सगळं संपलंय, म्हणजे वरती लोकांचं जमतोय, किंवा ते कपडे धुताना तरी हाताचं ॲक्युप्रेशर होईल, तेवढं सुद्धा व्यायाम करायची आम्हाला इच्छा नाही. मग कशाला तब्येत राहते, कायम ती बिघडलेलंच असणार. रोज औषध खायची सवयच लागणार ती. निदान जेवढं करायला पाहिजे तेवढं सुद्धा आम्ही करायला आज तयार नाही, त्याला सुद्धा आम्हाला मशनी लागायला लागल्या. सगळ्यांच्यासाठी आहे.
मग ते बिन गाळलेलं पाणी त्याच्यात जाते, ते पाप लागा लागलं. ते वळलेली कपडे, वल्ली कपडे त्याच्यात घालून ते हीटर देऊन कपडे आम्ही वाळवा लागलो. ते अग्निकायिक जीवांची हिंसा व्हायला लागली, ती गेली. त्याच्यातल्या जलकायिक जीवांची हिंसा व्हायला लागलं. आणि असलं सगळं सवळं घालायचं, अहिंसा परमो धर्म की जय. खरं आहे काय खोटं आहे भैया? त्यात वाळवतोय की नाही निम्म कपडे आम्ही. म्हणजे एवढं आम्ही आळशी झालोय, लक्षात ठेव. एवढी सुद्धा कामं करायला आम्हाला आज, मग आम्ही व्रतीच लोक एवढे आळशी बनत असेल तर श्रावकांना आम्ही काय अहिंसा धर्म शिकवायचा आहे? म्हणून हे सुद्धा आता माझं कडूच वाटायला लागले सगळं. खरं सांगितलं तिथं कडू औषध स्वीकारला आणि ते जर आचरणात आणला तर ते फलदायक असते, त्याचं फळ सदैव मधुरच असतं. म्हणून आपण स्वीकारायला पाहिजे. भले प्रश्न, भले हितकारी हो किंतु दूसरों को अनिष्ट वचन बोलने से क्या प्रयोजन सिद्ध होने वाला है? उत्तर, 4 घातिया कर्मों का नाश कर देने वाले परम वीतरागी अरहंत देव भी भव्य जनों का उपकार करने के लिए जब तीर्थ विहार करते हैं तब अन्य सब जीवों सबको भी परोपकार करने में तत्पर रहना चाहिए. 4 घाती कर्मांचा नाश करून परम वितरागी अरहंत देव ज्यावेळी भव्य जीवांच्या उपकार करण्यासाठी तीर्थ म्हणजे धर्मविहार करत असतात, त्यावेळी अन्य जीवांच्या उपकारासाठीच ते तर अबुद्धिपूर्वक कार्य करत असतात, पण आपण लोकांनी सुद्धा बुद्धिपूर्वक सगळ्या जीवांच्यावर उपकार करण्यासाठी काम केलं पाहिजे. पण बिट्टू, भगवंतांचा अभिषेक करणे उपकारी आहे का अपकारी आहे? उपकार भगवंतांचा अभिषेक केल्यानंतर चांगलं होते काय वाईट होते? ऐकू ना मला. चांगलं होते. तिक्कर म्हणणारी लोक चांगले आहेत काय वाईट आहेत? आई असू देत, महाराज असू दे, कुणी असू दे, भगवंतांचा अभिषेक कर म्हणतात, ते चांगले आहेत का वाईट आहेत? आणि ते अभिषेक करून तुम्हाला पुण्य लागावं म्हणून सकाळी लवकर उठा म्हणणारे चांगले आहेत का वाईट आहेत? पण ते वचन कसं वाटते सकाळ सकाळी? कसं वाटतंय? अनिष्ट वाटते, चांगलं वाटत नाही. खरं ते वचन ऐकल्यानंतर ते केलो काम तर त्याचं फळ चांगलं मिळणार आहे काय वाईट मिळणार आहे? मग ते स्वीकारायला पाहिजे का नको? आम्ही हो म्हणायचं आणि पांघरून घेऊन झोपायचं म्हटल्यावर काय असते? त्याला आपण ज्यांच्याजवळ घरात किंवा मंदिरात झोपतोय तिने आपल्याला 5 वाजता जागा केलेली असतात. जावा आवरा जावा आता हो म्हणायचं आणि परत महाराज डोळं झाकून सामायिक करायला लागल्यावर आणि पांघरून घेऊन झोपायचं. आणि आई आपलं काम करायला गेली की आणि परत पांघरून घेऊन झोपायचं. म्हणजे असं तू करत नाहीस, जनरली चर्चा चालू आहे, असं लोक वागतात. म्हणजे अनिष्ट वचन हे प्रत्येक वेळेला अनिष्टच करत नसतं, त्याचं फलसुद्धा फार चांगले असतात. म्हणून स्वीकारायला पाहिजे. उद्या पार्श्वनाथ भगवंतांचं मुकुट सप्तमी आहे, मोक्ष कल्याणी काय नंदू. उद्या सगळीजण सवळं निसून मूलनायक पार्श्वनाथ भगवंतांचं सकाळी अभिषेक करायचा आहे. निदान वर्षभर गोड जरी नाही बोललो तर
लग्नाच्या वाढदिवसा दिवशी तर बायकोबरोबर गोड बोलायला पाहिजे का नको? काय नको? वर्षभर आईवडिलांच्याकडे नाही बघितलो तर आपल्या वाढदिवसा दिवशी तर आईवडिलांचं पाया पडायला पाहिजे का नको? तसं वर्षभर नसलं तर निदान देव मोक्षाला गेलाय त्या दिवशी तर त्याची पूजा करायला पाहिजे का नको? हां, उद्या मोक्ष कल्याणी काय प्रकाशदा पार्श्वनाथ भगवंतांचं बरोबर 6:15 वाजता सुहासदादा सवळं निसून उद्या तुम्ही 6:15ला सगळीजण आला तर बृहत शांतीधारा 48 मिनिटाची शांतीधारा, ज्या शांतीधारेमध्ये सर्व पुण्याची प्राप्ती आणि सर्व दुःखाचा नाश होणाऱ्या भावना आहेत, लक्षात ठेवा. अशा मुकुट सप्तमी दिवशी मूलनायक एवढ्या भव्य आणि दिव्य भगवंतांच्या प्रतिमेचा आपण जर अभिषेक करलो, शांतीधारा केलो, त्या भगवंतांच्या पुढं बसून जर आपण आपल्या आत्मकल्याणाच्या आणि मानसिक सुखाच्या भावना केलो तर का मिळणार नाही आपल्याला सांगा? झाडाखाली बसल्यावर जर 5 मिनटं सावली मिळत असेल, उष्णतेपासून आपल्याला विश्रांत म्हणजे उष्णतेपासून त्रास कमी होत असेल, तर भगवंतांच्या जवळ गेल्यानंतर कसं होईल आपलं सांगा बघूया? चांगलं होईल का वाईट होईल याचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे. म्हणून बिट्टू, उद्या दिवस न उद्या तर मंगलाचरण करा, अभिषेक सुरुवात करायचं तर चांगलं होईल. मग बिट्टू मिट्टू होईल, मिट्टू म्हणजे गोड. जब अब उसने दीक्षा ली है तब क्या वह अपना हित नहीं जानता? उसे कटुक वचनों द्वारा शिक्षा देने से मेरा क्या प्रयोजन सिद्ध होने वाला है? ऐसा विचार कर दूसरों की उपेक्षा नहीं करनी चाहिए, क्योंकि परोपकार के कार्यों में कमर कस के तत्पर रहना ही बड़प्पन है. उस तत्काल कड़ुए लगने पर जिनका विपाक मधुर है, ऐसे हितकारी और पत्यभूत वचन समय समय पर संगस्त साधुओं को अवश्य ही करते रहना चाहिए. तिथं गुरूंनी किंवा मोठ्या महाराजांनी, नमित सागर महाराजजी मोठे महाराज आहे संघात, गुरूंनी आणि संघातल्या मोठ्या महाराजांनी असं विचार करायचं नाही की यांनी दीक्षा घेतल्यात म्हणजे त्यांना त्यांचं हित कळत नाही काय, आम्ही कशाला सांगायला लागतंय, ते बारके आहेत काय, एवढं दिवस धर्म करतात म्हणजे कळत नाही काय, असं गुरूंना म्हणून चालत नाही. शिष्य असू देत, श्रावक असू देत, चुकत असतील तर त्यांना पहिल्यांदा एकदा दोनदा सोप्या भाषेत, नसेल तर आपल्या शास्त्राच्या कडक भाषेत समजावून सांगून त्यांना भले कटू वाटू दे पण ते मार्गदर्शन करायलाच पाहिजे. हीच परोपकाराची भूमिका आहे आणि असं करायलाच पाहिजे असं आचार्यांनी इथं सांगितलं. किसी कवि ने कहा है कि इस जगत में अपना कार्य करने में ही तत्पर रहने वाले मनुष्य हजारों की संख्या में विद्यमान है, किंतु परोपकार ही जिनका स्वार्थ है, ऐसा सत्पुरुषों में
अग्रणी पुरुष एकाधही होता है. फार महत्वाचं सांगितलं, लक्षात ठेवा. बघतो अर्यंत लगेच सत्पुरुषांच्या संगतीत राहायचं म्हटल्यावर आमचं नाद सोडला आणि बिट्टू पैसे जाऊन बसला. अशी किती लोकांचं वैशिष्ट्य आहे. कल सुने आज करे, तो कलचं आज सुने कल करे नाहीच, एका सेकंदात लगे आम्हाला सोडला आणि बिट्टू पैसे जाऊन बसला. बरं आहे की नाही अर्यंत? नाही बर, काय सांगायला लागले तर बघितलं. स्वतःसाठी जीवन जगणारे हजारो लोक असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारे हजारो लोक आहेत, स्वतःच्या बायका पोरांच्यासाठीच आई वडिलांच्यासाठी जगणारी लोक हजारो आहेत. पण ज्यांना आई वडील नाहीत त्यांना मुलगा होऊन आधार देणारे, ज्यांना भाऊ बहीण नाहीत अशांना भाऊ बहीण होऊन आधार देणारे, ज्या मुलाच्या डोकीवरचा छत्र हरपलाय अशांना एक वडिलासारखा आधार देणारे, दुःखी कष्टी लोकांना आधार देणारे, अशा किंवा जे वयोवृद्ध आहेत अशा साधूंची वयावृत्ती करणारे असे बंडू भैयासारखी फार लोक कमी असतात. सेवा करणारी, दुसऱ्यांच्यासाठी थोडं जगावं आणि दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी थोडं आयुष्यातलं काहीतरी समर्पण करावं अशी विचार करणारा हजारात एखादा असतो म्हणून आचार्य सांगायला लागले तिथं. आणि प्रत्येक वेळेला आपण स्वार्थच बघत बसतो, प्रत्येक वेळेला स्वार्थ. हे जग असंच आहे, लक्षात ठेवा. आपल्या पुढं चांगलं पण वाढलेलं आहे पण आपण खात नाही. का खात नाही? तिथं मान प्रतिष्ठा सन्मानाची भूक लागलेली असते. आता कुंभोज गाव चांगलं आहे, माझं पुण्य आहे. सगळ्या चारी कोपऱ्यातली सगळी पोरं चातुर्मासामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली. तिन्ही मंदिराच्या समाज, महिला, पुरुष, मोठी माणसं, कमिटी सगळी इन्व्हॉल्वमेंट होऊन करायला लागलेत, सगळे सहभागी झालेत. हा भाग वेगळा. पण अजून काही लोकांना इथं न, पण काही काही ठिकाणी वाटतंय मला घराकडे बोलवायला येऊ देत मग मी जातो. मग त्यांनी मला विचारलंच नाही, मला सन्मानच दिलं नाहीत, मला बहुमानच दिलं नाहीत, माझा सत्कारच केला नाहीत. चातुर्मास समाजाचा आहे, कुठल्या वैयक्तिक एका बस्तीचा, एका घरचा, एका गल्लीचा नाही. ह्या गल्लीचा चातुर्मास चालू आहे बाबा, तुला बोलून सत्कार करायला आणि तुला बोलून इथं आलं तर तुमचं कल्याण होणार आहे, नाही आलं तर माझं नुकसान होणार आहे. पण काही काही गावामध्ये ही पंचकल्याण पूजा, चातुर्मास, धार्मिक कार्यामध्ये काही काही लोकांना घराकडे बोलवायला लागते, लई सन्मान लई मानपान द्यायला लागते. बरं मी नाही गेलो, मला बोलवलं नाहीत, मी नाही गेलो, नुकसान कुणाचं होणार आहे? चातुर्मास करायला लागले त्यांचं नुकसान होणार आहे. एक खुर्ची मोकळीवर राहणार नाही. चातुर्मास करणाऱ्यांचं काही नुकसान होणार नाही, नुकसान माझं होणार आहे. महाराज जोडी मागतात म्हणून अरुणात ते आता 8-10 दिवस हारलाच आली नाही. एकदा दोनदा महाराजांना फसवलं ठीक आहे, सारखं सारखं किती महाराजांना खोटं बोलायचं, म्हणून ती आलीच नाही. पर महाराज अरुणातही नाही आली, महाराज उपाशी बसले. पण आपण धर्मापासून काय झालं, वंचित राहिलो कोणी. म्हणून इथनं पुढे मी दानोळीला जात नाही. तुम्ही काय म्हणशीला ते सगळं करतो, खरं महाराजांना आहार द्यायला एक घात चला, तुमचं पण कल्याण होईल. आणि मग सर्वच सांगितल्यावर ऐकत नाही तर सोडूनच द्यायचं. आता बाज की, आता भावाच्या अगोदर आपणच दीक्षा घेऊन मोकळं व्हायचं. ती कथा आहे की नाही, सम्यक तो कौमुदी पुस्तक वाचायचं. सम्यक तो कौमुदी, ते सम्यक्त्वाचे 9 दिवस
जागरणाचे दिवस असतात. तुमचं जागरण वेगळं, ढामढिम 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 करून, तसं जागरण करायचं नसते. स्वाध्याय करत रात्री धर्मचर्चा करत असतात. त्या एका शेठजीला किती 8 बायका असतात आणि शेठजी एक 9वा. मग पहिल्या दिवशी मला कसं धर्म कळला आणि मी सम्यक दृष्टी कसं झालो हे पहिल्या दिवशी शेठजी सांगतात. मग सगळी चांगलं म्हणतात. ती शेवटची बायको असते 8वी, ती म्हणते असं कुठं धर्माचा प्रभाव होते. मग रोज एक 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 जण सांगतात. आता शेवट दिवस हिचा नंबर, ही तर नास्तिक, आता ही उद्या काय सांगणार. सगळ्यांना आश्चर्य वाटतंय आणि सकाळी उठून बघत्यात ही घरातच नसत्या. इकडं तिकडं बघतात तर का लोक सांगतात ती तिकडं जंगलाकडे गेलेला आम्ही बघितलो. मग जंगलात मुनी महाराजांचा संघ असतोय, तिथं जाऊन बघत्यात तरी आर्यिका दीक्षा घेऊन बसलेली असत्या. काय झालेलं असते, आर्यिका दीक्षा घेऊन बसलेली असत्या. तिथं वंदामी करतात आणि म्हणते ती काय भानगड. त्या ती म्हणत्या तुम्हाला एवढा तुमच्या तोंडातनं जैन धर्माचं महत्त्व ऐकून ऐकून मला असं वाटायला लागलं हे जैन धर्म सांगण्यासारखा नाही, जैन धर्म काय करण्यासारखा आहे आचरणात. आणि तुम्ही नुसता धर्म स्वीकारला म्हणजे ऐकला. तुमचं सगळ्यांचं 8 दिवस ऐकून मला वाटलं घरात न राहता दीक्षा घेतलेलं बरं. असं कधी वाटत नाही तुम्हाला? रोज वाटते. करतच नाही आम्ही, काय करायचं. मला तर वाटते कारण मग अजून घरात कसं राहिलाय. आता मिक्सरात वाटतंय काय खलबुत्यात वाटतंय ते महत्वाचं आहे. मिक्सरमध्ये वाटलं तर ते आतलं वाटतंय, खलबुत्यात म्हणजे बाहेरच्या बाहेरच, तिथल्या तिथंच समजायचे नाही. भाव व्हायला पाहिजे. भाव झाल्यानंतर पुरुषार्थ व्हायला पाहिजे. म्हणून दुसऱ्यांच्या स्वतःसाठी जगणारे, स्वतःच्या परिवारासाठी जगणारे अनेक लोक आहेत, लक्षात ठेव. 18 ऑक्टोंबरला काही वीराचार्य बाबासाहेब कुसनुरी सर एकटेच जन्मले नाहीत. 16 ऑगस्टला मरणारा एकटाच व्यक्ती नाही महाराष्ट्रात, अनेक लोक मेली. आज 18 ऑगस्ट तारखेप्रमाणे आज गुरुदेव समंतभद्र महाराजांची पुण्यतिथी, तिथीप्रमाणे काल झाली. काय एकच व्यक्ती नव्हते ते, मग त्यांचीच का पुण्यतिथी साजरी केली जाते, त्यांचीच का जन्मजयंती साजरी केली जाते. तर त्यांचा जन्म स्वतःसाठी कमी, इतरांच्या फायद्यासाठी जास्त ठरला म्हणून त्यांची जन्मजयंती सरते. आणि मरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वपर कल्याणाची भूमिका या लोकांनी ठेवली, त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते, लक्षात ठेवा. मग आपण आपल्यासाठी जगत असताना, इतरांच्यासाठी जगत असताना निस्वार्थ होऊन जगलं पाहिजे. कोण चांगलं म्हणू दे वाईट म्हणू दे, आपलं काम केलं पाहिजे. कुंभोजमधली लोक तुम्हाला चांगली म्हणू देत नाही तर राहू दे, तुम्ही चांगलं काम केलंय ना. तिथं वर नोंद व्हायला लागली की हिंदू धर्माप्रमाणे ब्रह्मदेवापाशी आणि जैन धर्माप्रमाणे कर्मसिद्धांतापाशी त्याची नोंद व्हायला लागल्या. कुंभोजमधली लोक तुमचं कौतुक करू देत नाही तर राहू देत, ते तुम्हाला एवढं मोठं बक्षीस देणार आहे, त्या बक्षिसाची किंमतच नाही. आणि कुंभोज लोकांना कळू दे अथवा नाही कळू दे, तुम्ही चुकलाय, पाप केलाय, ती तिथं ब्रह्मदेवापाशी आणि तिथं कर्मसिद्धांतापाशी नोंद आहे. कुंभोजवाली तुम्हाला आणि मला शिक्षा नाही दिली तर राहतील, पण कर्म आम्हाला तुम्हाला शिक्षा नक्की दिल्याशिवाय राहणार नाही. ती शिक्षा फार मोठी आहे. म्हणून समाजाला आणि याला त्याला भिण्यापेक्षा स्वतःच्या विचारांना आणि कुविचारांना भिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जगासाठी जगताना, आपलं जीवन जगत असताना थोडं परोपकारासाठी जगणं फार गरजेचं असतं, फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा.
स्वान्तानिष्टमपि ग्राह्यं पथ्यं बुद्धिमता वच हठतः किं न बालस्य दीयमानं घृतं हितम्। हृदय को अनिष्ट भी वचन गुरुजनों के द्वारा कहे जाने पर बुद्धिमान मनुष्य को पथ्य रूप से अवश्य ही ग्रहण करनी चाहिए। क्या बालक को जबरदस्ती मुख खोलकर पिलाया गया घृत हितकारी नहीं होता? अवश्य होता है। गुरूंच्या मुखातून आणि आईवडिलांच्या मुखातून आलेले वचन जरी अनिष्ट असतील, कटू असतील, तरीसुद्धा ते पथ्य म्हणजे औषध रूपात मध्ये आम्ही स्वीकारलं पाहिजे। कशामध्ये स्वीकारायला पाहिजे? ते औषध रूपामध्ये आम्ही स्वीकारायला पाहिजे, कारण ते औषध रूपात स्वीकारल्यामुळं आमचं कल्याणच होणार आहे। कारण आचार्यांनी सांगितलं की आईनं लहानपणी मुलाला जबरदस्तीनं घातलेलं तूप हे तिच्या भविष्यासाठी चांगल्यासाठी ठरत असतं, हितकारी ठरत असतं। तसं तुमच्या आमच्यासाठी असं जे गुरूंनी दिलेले जे वचन असतात, गुरूंच्या मुखातून आलेले जे वचन असतात, ते हितकारीचं असतात असं समजावून घेतलं पाहिजे। सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे। ओम नमः। सबको क्षमा, सबसे क्षमा।